हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. प्रशांत. लाओत्से सांगत आहे की अंगी आत्यंतिक टोकाचा अकर्तेपणा भिनवून प्रशांतपणाच्या भक्कम आधारावर ते सर्वोत्तम प्राप्त करावे. एक गोष्ट स्पष्ट आहे की लाओत्सेला येथे साधक अपेक्षित आहेत. लाओत्सेने ते सर्वोत्तम प्राप्त होण्यासाठी दुसरी अट सांगितलेली आहे. आपण प्रशांत असावे लागते. नुसते प्रशांत नव्हे तर त्याचा भक्कम आधार असावा लागतो. आपण लाओत्सेची पहिली अट समजण्यासाठी अकर्तेपणा म्हणजे काय ते 16.01.02 या लेखात पाहिले आहे. आता येथे त्याची दुसरी अट समजण्यासाठी प्रशांत म्हणजे काय आणि त्याचा भक्कम आधार म्हणजे काय ते समजावून घेऊया. साधक भौतिकात राहूनच आध्यात्मिक जीवन जगत असतो. भौतिक जीवनात मूलतः दुःख आणि फक्त दुःखच असतात. त्यामुळे साधक भौतिक जीवनात अशांत असतो. परंतु काही काळ त्याच्या दुःखाची तीव्रता कमी होऊ शकते किंवा त्याच्या दुःखाचे तात्पुरते रूपांतर सौख्यात होऊ शकते. अशा वेळी साधक अशांतचा शांत होतो. अर्थातच ही तात्पुरती अवस्था असते. तो सौख्याचा कालावधी मर्यादित असतो आणि त्यामुळे ते सौख्य समाप्त होते आणि साधक पुन्हा दुःखी अशांत होतो. साधक भौतिकात राहूनच आध्यात्मिक जीवन जगत असतो. आध्यात्मिक जीवनाच्या बैठकीमुळे तो भौतिकामुळे विचलित होत नाही. आध्यात्मिक जीवनात तो सौख्यात असतो, शांत असतो. परंतु आध्यात्मिक जीवनातही दुःखे असतात. ती आध्यात्मिक दुःखे असतात इतकेच. त्यामुळे तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून सौख्यातून दुःखात जातो. त्यामुळे तो शांतचा अशांत होतो. आध्यात्मिक दुःखामधून जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो अशांतचा पुन्हा शांत होतो. अशा प्रकारे साधक जीवनात सतत शांत अशांत शांत अशांत असे हेलकावे खात जगत असतो. या दोलायमान अवस्थेमुळे साधकाला योगी किंवा संन्यासी अशी प्रगती साध्य होण्यात अडचण येते. यास्तव लाओत्से सांगतो की साधकाने शांत आणि अशांत या पलीकडे यांच्या अतीत प्रशांत असावे. साधकाने भौतिक किंवा आध्यात्मिक अशा दोन्ही जीवनात साविरक्ता अशी वर्तणूक ठेवावी. सर्व परिस्थितीला साक्षी असावे. याचे सोपे कारण समजावून घ्यावे की परिस्थिती बदलणे आपल्या ताकदीच्या बाहेर आहे. आपली ताकद इतकीच आहे की जे आहे त्याचा स्वीकार करणे किंवा अस्वीकार करणे. जे काही घडते त्यामुळे विचलित होऊ नये. तो प्रभू विभूचा प्रसाद आहे हे जाणून जीवन जगावे. तरच प्रशांत अवस्था शक्य आहे. हे एकदा उमजले की यातच स्थिर स्थित अढळ असावे. त्या योगे अंगी अकर्तेपणा आणि प्रशांतपणा भिनतो. म्हणजे याचा लाओत्सेला अपेक्षित भक्कम आधार निर्माण होतो. अशाने मग ते सर्वोत्तम साध्य होते. अस्थिरतेतील स्थिरता भाग 1. कोणत्याही अस्थिरतेला स्थिरतेचा भक्कम पाठिंबा असतो. कोणत्याही गतीसाठी अगतीचा भक्कम पाया असतो. जेथे चल आहे तेथे अचलतेचा भक्कम आधार असावाच लागतो. चाकाच्या मध्यभागी आरा स्थिर असतो तेव्हाच ते चाक त्यावर त्याच्या आधारावर फिरते. केंद्रस्थानी एका न फिरणाऱ्या बिंदूच्या आधारावर सभोवार वस्तू फिरतात. नदीला स्थिर असा तळ असतो. त्या स्थिर तळाच्या आधारावरच ती नदी प्रवाहित होते. पृथ्वीच्या केंद्रबिंदूपाशी स्थिर गुरुत्वाकर्षण आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू स्थिर आहेत. त्या पृथ्वीच्या बाहेर फेकल्या जात नाहीत. सूर्य स्थिर आहे म्हणून त्याची ग्रहमाला त्याच्या सभोवती फेरे घेत आहे. महासूर्य स्थिर आहेत म्हणून त्यांचे सूर्य त्यांच्या भोवती फेरे घेत आहेत. विश्वकेंद्राशी ताओ स्थिर आहे म्हणून त्या सभोवती सूर्य तारे ग्रह फेरे घेत आहेत. या स्थिरतेलाच येथे अकर्ता असे म्हटले आहे. केंद्रामधील ही अस्थिरता स्वतः प्रत्यक्ष काहीही करत नाही. परंतु तिच्यामुळेच तिच्या आधारामुळेच तिच्या भक्कम पायामुळेच विश्वातील सर्व कर्तेपण आहे. ही स्थिरता प्रशांत आहे, मौन आहे, साक्षी आहे.
शून्य आहे. या स्थिरतेला लाओत्से ईश्वर असे संबोधित नाही. तो तिला ताओ म्हणजे परमतत्व, सनातन नियम असे संबोधन देतो. या प्रशांत, मौन, साक्षी अशा शून्यामधूनच येथे सर्व काही पूर्णत्वाला आले आहे आणि काही कालावधीनंतर ते पूर्ण पुन्हा त्या शून्यातच विलीन होणार आहे. सन्नाट्यामधूनच आवाज, गडबड, गोंधळ सुरू होतो. हा आवाज, गडबड, गोंधळ काही काळ सुरू राहतो आणि त्यानंतर तो हळूहळू शमन होतो आणि पुन्हा सन्नाटा पुनर्स्थापित होतो, स्थिर होतो. हा त्या विश्वाचा नियम आहे. हा त्या ताओचा नियम आहे. हा त्या सनातनाचा नियम आहे. हा अलिखित नियम आहे. आपण तो समजावून घ्यायचा आहे. जेव्हा अचलतेमधून चल निर्माण होते तेव्हा त्याच्या पालनाचा आणि पुन्हा लय होण्याचा संपूर्ण आराखडा त्याच वेळी आयोजित केला जातो. ताओच्या सनातन नियमाप्रमाणे ते चल काही कालावधी हालचाल करते आणि मग ती वेळ झाली की ते प्रशांत होते, अचल होते, पुन्हा ताओत लय होते. हा सनातन ताओ नियम असल्यामुळे त्याचा स्वीकार करणेच श्रेयस्कर आहे. यात बदल करणे म्हणजे भोगांना आमंत्रण असते. यात बदल करणे म्हणजे दुःखाला निमंत्रण असते. यात बदल करणे म्हणजे विश्वयात्रा योग्य वेळेत पूर्ण न करणे आहे. असे केल्यास त्याचे महाभयावह आणि त्रासदायक परिणाम होतात. परंतु जर हा ताओचा सनातन नियम पाळला तर ही विश्वयात्रा महानंद यात्रा होते. हे प्राप्त करण्यासाठी लाओत्से आपल्याला अकर्ता राहून प्रशांत राहण्याची उपासना सांगत आहे. हरि ओम.